नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की रविराजचा प्रियाला फोन आलेला असतो। तेव्हा आता प्रिया म्हणते, बोला ना बाबा, काय म्हणतात। तेव्हा आता रविराज म्हणतो, प्रिया तू मला नर्व्हस वाटते आहे खूप, तू काळजी कशाला करते, टेन्शन नको घेऊ, होईल सगळं। सायकोलॉजिस्ट असला समोर म्हणून काय झालं, खरं ते खरं सांगून टाकायचं नाही का, आणि घाबरायचं नाही। पण तरी आता प्रिया म्हणते, हो बाबा ते बरोबर आहे, पण तरी थोडं मनात धाकधूक असतेच ना। तेव्हा तर रविराज म्हणतो, हो बाळा मला कळतं आहे, पण मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुझ्यासोबतच राहणार आहे, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको। तर आता प्रिया म्हणते की हो ठीक आहे बाबा, मग भेटू आपण मग तिथेच आता। तेव्हा आता रविराज म्हणतो, ठीक आहे बाळा। तर आता प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। तर आता प्रिया टेन्शनमध्येच आता महिपतला सुद्धा फोन लावते। ती म्हणते, काय हो महिपत अण्णा, तुम्हाला समजत कसं नाही हो, मी इथे तुमच्यामुळे माझा बकरा काटला जाईल, तुम्हाला कळतंय का, माझी मान कापली जाईल। तर आता मला जर कधी काही झालं ना तर तुम्हालाही ओढायला कमी करणार नाही मी मध्ये। तर आता इकडे अण्णा म्हणतात, म्हणजे महिपत म्हणतो की मग काय झालं, तुला तर सगळं दिलेलं आहे, तुला ट्रॉफीसुद्धा दिलेली आहे, खोटं बोल ना मग, जेवढं खोटं बोलायचं आहे तेवढं खोटं बोल, तुला सगळं तर देऊन ठेवलेलं आहे मी। तर आता इकडे प्रिया म्हणते, हो बरोबर आहे, खोटं तर बोलणारच आहे मी, पण तरी तो अर्जुन तर माहिती आहे तुम्हाला प्रश्नांवर प्रश्न विचारतो। तर आता महिपतने फुल घेतलेली असते, तो एकदम नशेमध्ये असतो, त्याला काही सुचत नसतो, तो जे काय बोलतो त्याला सुचत नसतं। पण प्रिया म्हणते, हे बघा अण्णा, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते आहे, जर कधी मी मध्ये अडकली, जेलमध्ये गेली, तर मी तुम्हाला ओढायला कमी करणार नाही। आता महिपत म्हणतो, काय बोलते, तुला समजतं तरी आहे का। तर आता इकडे प्रिया बोलत असताना मागून आता अश्विन येतो। तर आता इकडे प्रियाला समजतं की अश्विन मागे आला आहे, तर ती एवढी घाबरते, तर तिला असं वाटतं अश्विनने ऐकलंच की काय आमचं बोलणं। तर आता महिपतलाही अश्विनचा आवाज गेलेला असतो। तर आता महिपत फोन ठेवून देतो। तर आता इकडे अश्विन म्हणत असतो, प्रिया माझी फाईल कुठे आहे, तुला माहिती का। तेव्हा आता प्रिया म्हणते, कुठे ठेवली होती फाईल, आणि कोणाजवळ, तूच ठेवली होती ना, मग तुलाच माहिती ना, मला कसं काय माहिती फाईल कुठे ठेवली। तर पण प्रिया आता खूप घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की अश्विनने आपलं बोलणं ऐकलंच आहे की काय। तिचा चेहरा इतका पाहण्यासारखा असतो की खूपच, तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे 12 वाजलेले असतात। तर आता इकडे अश्विन म्हणतो, प्रिया सांग ना, शोध न गं। तर आता प्रिया म्हणते, हे बघ मी आधी स्ट्रेसमध्ये आहे। तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ तू मला कळतं आहे की तू स्ट्रेसमध्ये आहे, तुला सायकोलॉजिस्टकडे आज त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे, पण ठीक आहे ना, मग तू घरी तर व्यवस्थित वाग, तू काही केलंच नाही तर तू काळजी कशाला करते, टेन्शन कशाला घेतेस तू। तर अश्विन स्वतः शोधू लागतो ती फाईल, तर त्याची फाईल त्याला दिसून जाते। तो म्हणतो, हे बघ ही फाईल आहे। तेव्हा आता प्रिया म्हणते, अरे मग तू व्यवस्थित ठेवत जा ना, तूच ठेवली होती ना, मग तू व्यवस्थित ठेवत जा फाईल, उलट त्यालाच अशी बोलते। तर अश्विन आता प्रियाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, हे बघ प्रिया, तू एवढा स्ट्रेस काही घेऊ नको, मी समजू शकतो तुझी बाजू, पण हे बघ तू काळजी नको करू ना, रविराज काका आहे ना तुझ्या सोबत, मग तू काही काळजी नको करू। तर प्रिया मनातल्या मनात म्हणते, हो तुला माहिती आहे काय चाललंय काय नाही, तर तुझा तुझ्या कामावर, असं म्हणून ती त्याला आता पाठवून देते। तर अश्विन सुद्धा त्याच्या कामावर जायला निघतो। तर आता इकडे तुमच्या ऑफिसमध्ये आता रविराज, ते सायकोलॉजिस्ट आणि प्रिया सगळेजण आलेले असतात। तर परत सायली आणि चैतन्यसुद्धा असतो। तर अर्जुन असे पटापट प्रश्न तिला विचारतो की तिचे तर डायरेक्ट होशच उडून जातात। रविराजांनाही समजत नाही की ही तन्वी खरं बोलते की खोटं बोलते आहे। तर अर्जुन असे प्रश्न विचारतो तिला की ती सरळ त्या प्रश्नांमध्ये पकडली जाते। तर अर्जुन म्हणतो की मला आता माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे। मधुभाऊंनी धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला होता, मधुभाऊ विलासवर भारी पडले होते की विलास मधुभाऊंवर भारी पडला होता, मधुभाऊंनी विलासवर खुर्चीवर बसून गोळी झाडली होती की उभे गोळी झाडली होती। तर अर्जुनचे हे प्रश्न ऐकून डायरेक्ट प्रियाचं तर डोकंच फिरत असतं, गरगर, प्रियाला काही सुचतच नसतं। मागच्या वेळेस स्टेटमेंटमध्ये तू काय उत्तरं दिली होती ते मला तू ते नीट आठव, आणि आत्ताच्या आत्ता मला या प्रश्नांची उत्तरं दे। तेव्हा आता प्रिया मुद्दाम नाटकं करत म्हणते, बस आता मी कुठलीही उत्तरं द्यायला एवढी बांधील नाहीये। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तू बांधील आहेस, तुझ्या चौकशीची ऑर्डर कोर्टाकडून आलेली आहे, हे विसरू नकोस। आता प्रियाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं। तर रविराजच्याही मनामध्ये प्रश्न चालू असतात की हे प्रिया खरं आता काय सांगते, स्टेटमेंट देते तर आधी काय स्टेटमेंट दिलं, असं का करते ही, काय चाललंय नेमकं हिच्या मनामध्ये। तर रविराजला सुद्धा हे प्रश्न पडलेले असतात। तर आता अर्जुन चांगलंच पिळून काढणार आहे आता प्रियाला, कारण प्रियाचे आता खोटं बोलणं, खोटं वागणं
सगळं आता एक एक करून अर्जुन आता तिचे गुंडावणार आहे बिढार आता. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.